या लेक्चरमध्ये आपण जी शुम्पीटर यांचे व्यापार चक्रासंबंधीचे विचार पाहणार आहोत. थॉट्स ऑन बिझनेस सायकल. आता याच्यामध्ये भांडवलशाही विकास खंडित होण्याच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. तेजीची अवस्था, सृजनात्मक विध्वंस, अवनती आणि मंदी या 4 अवस्थेंचं आपण सविस्तर बघणार आहोत. आता सुरुवातीला शुम्पीटरने आपल्या बिझनेस सायकल्स या ग्रंथामध्ये व्यापार चक्रासंबंधी विचार मांडलेले होते आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती नवप्रवर्तनामुळे होत असते असं शुम्पीटरने सांगितलेलं होतं. तसंच नवप्रवर्तनातून होणारा विकास सुरळीत किंवा अखंडित नसतो, तर ही विकासाची प्रक्रिया ही अनियमित स्वरूपाची झटके आल्यासारखी असते. मग शुम्पीटरचं असं मत होतं की विकास खंडित अशा 4 अवस्थांमधून होत असतो आणि या 4 अवस्था म्हणजे विकासाची एक पायरी असते. पहिली अवस्था बघूयात आपण, तेजीची अवस्था. सर्वप्रथम स्थिर अवस्थेत चक्रगती प्रवाह अवस्था. एखादा नवप्रवर्तक नफ्याच्या आशाने नवप्रवर्तनाच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. तो एखाद्या बँकेकडून कर्ज किंवा पतपैसा घेतो. उपभोग्य वस्तूंच्या ऐवजी तो भांडवली वस्तूचे उत्पादन करतो आणि त्या दरम्यानच्या काळात अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रा विस्तार होत असतो आणि त्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन न वाढल्यामुळे किंमत पातळी वाढते. एका नवप्रवर्तकाने पुढाकार घेतल्याने इतर अनेक नवप्रवर्तक त्याचं अनुकरण करतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भरभराटीची म्हणजेच तेजीची अवस्था येते. नवीन नवप्रवर्तनाच्या प्रक्रियांची एकाच वेळी सुरुवात होते, कारण एका प्रक्रियेमुळे इतर अनेक क्षेत्रामध्ये नवप्रवर्तनाची प्रक्रिया सुरू करण्याची पार्श्वभूमी इथं तयार झालेली असते आणि अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट वाढत जाते. नंबर 2, सृजनात्मक विध्वंस, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. जेव्हा नवप्रवर्तनाची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू बाजारातील जुन्या वस्तूची स्पर्धा करू लागतात. मग कमी किमतीच्या नव्या वस्तूच्या स्पर्धेमध्ये जास्त किमतीच्या असलेल्या ह्या जुन्या वस्तू टिकाऊ धरत नाहीत. त्या बाजाराबाहेर फेकल्या जातात. त्यांची जागा नवीन वस्तू घेतात आणि जुन्या वस्तूंसाठी असणारी जी मागणी असते ती नष्ट होते. मग काही संस्थांचे दिवाळे निघते, तर काही उत्पादन संस्था दुय्यम स्थानावरती जाऊन बसतात. मग नवीन संस्था प्रथम स्थानावरती येते. याला शुम्पीटरने सृजनात्मक विध्वंस असं म्हटलेलं आहे. या काळात नवीन वस्तूच्या उत्पादनामुळे प्रभावी मागणीमध्ये वाढ होते आणि नफ्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. हेच आपण आकृतीच्या सहाय्याने बघूयात. आकृतीमध्ये अक्षावरती वेळ दाखवलेली आहे आणि अय अक्षावरती राष्ट्रीय उत्पादन दाखवलेले आहे. YPT हा दीर्घकालीन चक्रीय चढ उतार दर्शवणारा वक्र आहे. YPT हा चढ उतार दर्शवणारा एक वक्र आहे. जेव्हा एक नवप्रवर्तन किंवा एक नवीन नवप्रवर्तन सुरू होतं तेव्हा अर्थव्यवस्था Y पासून वरच्या स्तरावरती गती मिळवत जाते. म्हणजे Y पासून P पर्यंतचं जो वक्र आहे तिथं गती प्राप्त झालेली आहे आणि वस्तूचं उत्पादन P बिंदूपर्यंत वाढत जातं. जेव्हा हे नवप्रवर्तन संपून दुसरं नवप्रवर्तन सुरू होतं तेव्हा अर्थव्यवस्थेतील उत्पादन पातळी जी आहे ती P पासून T पर्यंत खाली घसरते. मग या सृजनात्मक विध्वंसा प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेतील नवीन संतुलन बिंदू जो आहे तो T आहे आणि हा नवीन संतुलन बिंदू T हा आधीच्या Y बिंदूपेक्षा उच्च पातळीवरती आहे. आपण जर का बघितलं Y बिंदूचा पॉइंट आणि T पॉइंट जो आहे आणि Y पॉइंट जो आहे याच्यामध्ये जर का आपण बघितलं T पॉइंट जो आहे म्हणजे नंतर तयार झालेला जो पॉइंट आहे तो Y पेक्षा वरच्या स्थानावरती आहे, वरच्या पातळीवरती आहे, जो अर्थव्यवस्थेतील विकासाची पातळी दर्शवतो. म्हणजे ह्या वरच्या पॉइंटवरून आपल्याला कळतं की अर्थव्यवस्थेमध्ये काय विकासाची पातळी जी आहे ती वरच्या लेवलला गेलेली आहे. हे Y आणि T या पॉइंटवरून आपल्याला कळतं. तिसरी अवस्था म्हणजे अवनती, रिसेशन. नवप्रवर्तनाचा प्राथमिक कालखंड संपल्यानंतर त्यातून होणारं उत्पादन किफायतशीर किंवा योग्य ठरतं. मग नवप्रवर्तकांना नफा मिळाल्यामुळे काय होतं, या नफ्यातून ते बँकेच्या कर्जाची परतफेड करतात. त्याच वेळी जुन्या वस्तूच्या उत्पादनावरती प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी जी आहे ती कमी होत असते आणि ती मागणी कमी होत जाते आणि त्या वस्तूचं उत्पादन सुद्धा कमी होतं. त्यामुळे बेरोजगारी वाढल्याचं दिसून येतं आणि या जुन्या संस्थांना बँकेचं कर्ज परत करणं शक्य होत नाही. मग याचा परिणाम काय होतो, तर परिणामतः पतनिर्मिती जी आहे ती कमी प्रमाणात बँका करू लागतात
आणि यातूनच भरभराटीची अवस्था संपून अवनतीची अवस्था सुरू होते. वास्तविक अर्थव्यवस्थेमध्ये एकाच दिशेने नवपरिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते आणि या प्रक्रियेच्या प्रगतीला जेव्हा मर्यादा निर्माण येतात, लिमिट्स येतात, तेव्हा विकासात अडथळा निर्माण होतो. असं म्हटलं जातं की प्रगतीची बीजे जी आहेत ती भरभराटीच्या म्हणजेच तेजीच्या काळातच रुजलेली असतात, तर त्याची फळे मात्र आपल्याला अवनतीच्या काळात मिळत असतात. ही झाली तिसरी अवस्था. चौथी आणि शेवटची अवस्था म्हणजे मंदी. व्यापार चक्रामधली आपण चौथी अवस्था बघतोय. तर अवनतीच्या अवस्थेनंतर अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते आणि या काळात जुन्या आणि नव्या सर्व उत्पादन संस्था ज्या असतात त्या आर्थिकदृष्ट्या संकटात येतात. एक उद्योग संस्थेचे अपयश दुसऱ्याच्या अपयशाला कारणीभूत ठरते आणि अर्थव्यवस्थेत नैराश्याचं वातावरण पसरतं. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवसाय जो आहे तो विस्कळीत होतो. बँका कमी प्रमाणात कर्जे देऊ लागतात. मग आर्थिक मंदी काही काळ टिकल्यानंतर अर्थव्यवस्था परत नवीन संतुलनाकडे वळते आणि यालाच आपण पुनरुज्जीवन म्हणजे रिकव्हरी असं म्हणतो. आता हे व्यापार चक्राच्या आपण 4 अवस्था बघितल्या, म्हणजे भांडवलशाही विकास खंडित होण्याच्या ह्या 4 अवस्था ज्या आहेत, जे शुम्पीटरने सांगितलेले व्यापार चक्रासंबंधीच्या अवस्था आता पाहिलेल्या आहेत. आता आपण याचा शेवट थोडक्यात सारांश बघूयात. याच्यामध्ये पहिलं चक्र दुसरं चक्र कसं निर्माण होतं. तर याच्यामध्ये व्यापार चक्राची सुरुवात संतुलित अर्थव्यवस्थेपासून होत असते. नवप्रवर्तन घडून येतं. नवप्रवर्तनामुळे सर्वसाधारण किमती वाढतात आणि नवप्रवर्तनाची नक्कल अनेक उद्योजक करतात, म्हणजे अनुकरण करायला लागतात. त्यामुळे काय होतं तर अतिरिक्त उत्पादन होतं आणि असंतुलन निर्माण होतं. अतिरिक्त उत्पादन झालं त्याच्यातून असंतुलन निर्माण होतं. म्हणजेच नवप्रवर्तनाच्या काळात अर्थव्यवस्था काय होते, संतुलनाकडून असंतुलनाकडे वळते. हे झालं पहिलं चक्र. आणि दुसऱ्या चक्रामध्ये अतिरिक्त पुरवठ्यामुळे किमती घसरतात. उद्योग संस्थांना तोटा होतो. बँकांची जी काही कर्जरचना असते ती कोलमडते. जनतेचा विश्वास ढासळतो आणि बेकारी वाढते आणि काही काळानंतर अर्थव्यवस्था पुनरुत्पादनाच्या दिशेने वाटचाल करू लागते. मग शुम्पीटरचं असं मत होतं की नवप्रवर्तन हे व्यापार चक्राचे मूळ कारण आहे. म्हणजे व्यापार चक्र का निर्माण होतात तर नवप्रवर्तनामुळेच निर्माण होतात. व्यापार चक्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वेळछेदक लक्षण आहे. म्हणून या अर्थव्यवस्थेतील विकास प्रक्रिया ही असमान आणि असमतोल असणारी असते. या अवस्थेत समाजातील जुन्या आर्थिक व्यवस्था नष्ट होऊन जातात आणि त्या जागेवरती नवीन व्यवस्था उदयाला येत असतात. इथं आपण जे शुम्पीटरने व्यापार चक्रासंबंधी जे काही विचार मांडलेले होते त्याबद्दल माहिती घेतली.